जागा ठेवायची आहे. ज्यांच्या गाड्या काय गाड्या रस्त्याचा सहन झालेला आहे, खूप दूरपर्यंत आलेला ज्या ठिकाणी सावली परत करायचा वेळेला सुटला. ज्यांना गाडी बसायचं त्यांनीच कमरेचा दरवाजा आणि पायाची चप्पल काढूनच गाडीत बसवतो. राजरा मुलांची मारुती राठोड आवसा 101 रुपयाची देणगी आलेली आहे. धन्यवाद. कृपया सर्वांनी आपापली काळजी सर्वांनी घेतली लागला तर सर्वांनी त्यामुळे समोरची गर्दी कमी करा. कृपया समोरची गर्दी कमी करा. गाडीला कुणीही हात वगैरे वडावडी करू नका. माणूस शेवटपर्यंत उत्तर कुठल्याही प्रकारची विटंबना होणार नाही याची काळजी घ्यायची. कुठल्याही प्रकारची गडबड वगैरे काही कोणी करू नका. व्यवस्थित देवाला व्यवस्थित उभा आहे त्यामुळे कुणीही गडबड करू नका. गाडीत बसायची कुणीही गडबड करू नका. परत सांगण्याने
याची सर्वांनी काळजी घ्यायची. काळजाला कुणीही वरवर करायची नाही. सुधारणा करायची माणसं, सपोर्टावर माणसं, Come on.
नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण धाराशिव तालुक्यातील आर्णी गावामध्ये आलेलो आहोत। खरं पाहिलं तर हे आर्णी गाव जे संपादक आज माईकवर बोलतात प्रभाकर लोंढे यांचंच जन्मगाव आहे आणि या गावामध्ये आज अष्टमीची यात्रा आहे। ही अष्टमीची यात्रा आई मेसाई या देवीच्या नावावर मागील कित्येक वर्षापासून काढली जाते। हे यात्रा का काढली जाते, कशासाठी काढली जाते, काय कारण आहे त्याचे, हे आपण त्याची माहिती घ्यायची। आणि या यात्रेमध्ये 13 बैलगाड्या असतात, 12 गाड्या असतात आणि 13वा एक गाडा असतो ती वोडियार समाजाचा असतो असं कळतंय। पण 12 गाड्या कुणाच्या असतात, कशामुळे असतात, काय कारण आहे त्याचे, आणि ही यात्रा कशामुळे भरली जाते। पूर्वी फार मोठ्या प्रमाणामध्ये पावसाळा होता, त्या पावसाळ्यात सुद्धा ही गाड्या रोड नसताना सुद्धा ओढल्या जात होत्या। ते कशामुळे ओढल्या जात होत्या, काय आहे त्याचे कारण ते आपण विचारूया। तुमचं नाव काय बाबा? ईश्वर पंढरीनाथ गोरपडे। बर, राहणार तुम्ही इथलंच? वय वर्ष किती आहे? 80। बर, ही गाड्या कोण ओढताय? हे पूर्वी रंगा नावाचा एक गुडकरी आला होता आमच्या गावाला। कुठल्या गावचा होता तो? तो बीड जिल्ह्यातला होता। हा, मग त्या बीड जिल्ह्यातला आल्यानंतर त्याला गड्डे उठले होते। नाव काय त्यांचं? रंगा मोरे। रंगनाथ मोरे। मग त्याला गड्डे उठले। मग त्या टायमाला गड्ड्याची सोय नव्हती, दवाखाने जावं लागत होतं। पण हे भक्त काय म्हणले, माझ्या देवीनं मिसाईचं देवीनं गड्डे जर रातोरात साफ झाले तर मी 12 गाड्या आणि 13वा गाडा माणसं भरून ओढीन। त्यावेळेस पासून गाड्या वाड्या चालू झालेला आहे। याला अंदाजे 80-90 वर्ष झाली। आमच्या वर्षामध्ये हे गाड्या चालू झाल्या असतील? अंदाजे 70 वर्ष झाली। 70 वर्ष झाले। बर, मग ते रंगनाथ कधी वारले गेले? रंगनाथ वारले, पण रंगनाथच्या नंतर किसनाने गाड्या वाढल्या। आता ही 13 गाड्या आहेत, 12 गाड्या कुणाच्या आहेत आणि 13वा गाडा ओडियार समाजाचा असतो। काय मान आहे ओडियार समाजाचा? ओडियार समाजाचा मान म्हणजे त्याने कसं आहे, पहिल्यापासून खांदा म्हणजे गाड्याला हे ओढलेला आहे, म्हणून त्यांना मान त्या वाडवालाने दिलेला आहे। आणि 12 गाड्या म्हणजे तुमच्या आमच्या कुणाच्या म्हणजे सगळ्या गावाचा सहभाग असतो। या गाड्यामध्ये अंदाजे किती माणसं बसतात? या आपल्या बसणं दांडीवर ह्याच्यावर तरी साधारण एका गाड्यामध्ये 15 माणसं बसतात का? 15 ते 20 पर्यंत बसतात। 20? मग 13 दोन्ही 250-300 माणूस बसतो। आणि हे किती माणसं वडतात गाडा? एकच। अहो मला सांगा, तुमच्या चाकाला गाड्या धक्के मारलेले दिसतात, हे कसं? पूर्वी काय होतं, चिखल होत होता पाणी घातल्यामुळं, चिखलातून गाड्या रुतून बसत होत्या, म्हणून चाकाला हात लावित होते, हाता लावित नाही। आता एकटा वडतो वडणारा माणूस 9 दिवस उपास 9 दिवस उपाशी राहतो। एक खारीक आणि दुधाचा कप घ्यायचा आणि 9 दिवस उपास करायचा। आणि 10व्या दिवशी उठून गावात प्रत्येक देवाला, कुठं देव असेल, कुठं चंद्राचा असेल, हेंद्राचा असेल, तिथं नारळ फोडून नैवेद्य दाखवून पुढे येतो। मग 13 तुमच्या गावामध्ये जी सगळ्या देव आहेत आजूबाजूला, त्या देवाचे स्थान बरोबर नाहीत, कशी बी दगड टाकलेले आहेत, फक्त शेंदूर फासलेला आहे, त्याची व्यवस्था करणार आहेत का नाही गावातले माणसं? करू की आता, कारण 70 वर्षे तसेच उघडे देव ठेवले आहेत। कारण छोटे मोठे मंदिरं करून त्यांना सावली वगैरे केली तर एखादी म्हातारी बाई जाऊन नारळ सुद्धा फोडू शकते, पण तसं काय दिसत नाही। वर्षभर देवाकडे बघितलं जात नाही आणि आजच फक्त त्या उघड्या देवाला पाणी घातलं जातं। त्याची काय व्यवस्था करणार तुम्ही? करू की एक लोंढे साहेब, एक माझी मी तुम्हाला माहिती देतो।
मारुतीचं मंदिर उघडं होतं तुमच्या लहानपणी. बरोबर आहे. तो मंदिर झालं, कळस झाला, पुन्हा खंडोबाचं झालं, खंडोबाचं मंदिर झालं, बिरोबाचं झालं, देवीचं झालं, म्हणजे वरवर सुधारणा होत चालली. येडायचं झालं मंदिर आणि कळस हे आपल्या गावाच्या विचारानं पार पडलेलं आता ही कार्यक्रम आहे. गाडी यंदा कोण वाढणार आहे? आता या वर्षी नितीन शिवाजी डागारे. नितीन शिवाजी ढगारे. ढगारे. हे गाडे कुठपर्यंत ओढले जातात? हे आईच्या मंदिराच्या थोडं अलीकडं. बर बर. हो. आईपर्यंत का गे जात नाहीत? आईच्या दर्शनापर्यंत का जात नाहीत? नाही, एखाद्या वेळेस कसं आहे तिथं जरा पुलाचा आहे, थोडं अरुंद रस्ता पहिलं असल्यामुळे. चिखलात सुद्धा गाडे ओढले हो, होते आणि आणि पांदिवणी होत्या, पांदिवणी. रंगनाथ मोरेनी इथून गाडे चिखलात वडीत त्या मंदिरापर्यंत नेलेला इतिहास आहे. आहे. मग आता रोड असून तिथपर्यंत जात नाहीत. आईचं महत्व कमी झालं का? महत्व कमी नाही, ते थोडं विटा चढा होऊ लागतो, त्याला बर. क्लिअर राहावं लागतं, थोडं अडचणी येतात. आणि हे अलीकड काय वाईनचं जास्त प्रमाण वाढलं. दारूचं प्रमाण. दारू का बंद होत नाही यात्रे दिवशी? काय तुझ्या गाव होय, गावबंदी दारूबंदी, गावबंदी दारूबंदी असा एक प्रकार होता. हो. आता आहे का नाही तो? नाही सरपंचाने काही निर्णय घेतला का नाही? घेतला की काय दारूबंदीचा निर्णय घेतला? दारूबंदी, पण ऐकतच कोण नाही. बरं, यंदा काय बाहेर गावून आलेल्या पाहुण्यासाठी गावाच्या सरपंचानं आणि गावकऱ्यानं काय सोय केली? पाण्यानं माणसं तडफडतात, टँकर आहे, जेवणानं माणसं तडफडतात, हो. इथून नांदाय गेलेल्या लेकमाती आपल्या नवऱ्याला घेऊन येतात, हो. तर त्यांचाही अवमान होतोय. असं गेल्या वर्षी त्याच्या अगोदर आम्हाला कळालंय. त्याची काय सुधारणा केली आता? ही केलंय, टँकर आहे, टँकर. आणि टँकर सुरेश पाटलाच्या घरी आहे. कोण आहे सरपंच आता? आता अजित घोरपडे माझा नातू आहे. बर 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 बर. म्हणजे चांगलं काम चालू आहे. हा, तुमचं नाव काय म्हणलं? ईश्वर पंढरीनाथ घोरपडे. हे ईश्वर पंढरीनाथ घोरपडे आहेत, आर्णी गावचे आहेत आणि मी पण आर्णीच गावचा आहे. इथं माझं लहानपण गेलंय. रंगनाथ मोरे हे चिखलात सुद्धा गाडे आई मेसाईच्या दरवाजापर्यंत ओळीत घेऊन जात होते. पण आता रोड असून तिथपर्यंत गाडी जात नाहीत. का जात नाहीत, कशाबद्दल जात नाही माहीत नाही, पण तिथपर्यंत गाडे ओढले जात होते. एवढी श्रद्धा होती. मग श्रद्धा कमी झाली का, नेमकं काय झालं हे माहीत नाही. पण आर्णी गावामध्ये प्रत्येक वर्षी ही यात्रा भरली जाते आणि 70 वर्षापासून ही यात्रा चालू आहे, अविरत चालू आहे. अधिक बाबतीमध्ये सुद्धा सुधारणा होण्याची शक्यता आहे. तर बघूया भावी काळामध्ये गावातून नांदाय गेलेल्या मुली आपल्या नवऱ्याला घेऊन माहेरी येत असताना त्यांची सोय कशी होईल, आलेल्या पाहुण्यांची सोय होईल कशी होईल, आणि गावात विविध गावातून आलेल्या यात्रेकरूंची ही गाववाले कशा पद्धतीनं सोय करतात ते पाहूया येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आर्णीकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.